नमस्कार मित्रांनो, मी अविनाश पाटील पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील 1.5 द नेकलेस या पाठाला आपण सुरुवात केली होती आणि मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा फर्स्ट पार्ट आपण अभ्यासलेला आहे, पार्ट 1। आज आपण दुसऱ्या पार्टला, उर्वरित पार्टला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत, तो समजून घेणार आहोत। चला तर मग नाउ लेट अस स्टार्ट फ्रॉम द सेकंड पार्ट। दुसऱ्या पार्टला आपण सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी त्याने डाव्या कोपऱ्याला काही नवीन शब्द दिलेत। क्लोक, अ गारमेंट ओन ओव्हर अदर क्लोथ्स, इट हॅज नो स्लीव्स अँड फास्टन्स ॲट द नेक। पार्टी वेअर साठी वापरला जाणारा एक ड्रेस, पोशाख आपण ज्याला म्हणू क्लोक, त्याच्यासाठी मराठी अर्थ आपल्याला मोठा जागा किंवा बुरखा या अर्थाचा तो शब्द आहे। देन ग्लिमर, फेंट विअरिंग लाईट, ज्याला आपण अंधुक या अर्थाने, अंधुक आशा या अर्थाने आपण हा शब्द घेऊ शकतो। सुरुवात करूया सेकंड पार्टच्या पहिल्या पॅरेग्राफला, पहिल्या ओळीला। दे लुक्ड इन द फोल्ड्स ऑफ हर ड्रेस, इन द फोल्ड्स ऑफ हर क्लोक, इन हर पॉकेट्स, एव्हरीवेअर, बट दे कुड नॉट फाइंड इट। फर्स्ट पार्टमध्ये आपण पाहिलं का मॅटिल्डा आणि लॉयझेल हे दोघंही एका पार्टीसाठी गेलेले असतात आणि त्या ठिकाणी ते तो हार हरवून येतात आणि तो शोधण्यासाठी आता घरी शोधाशोध सुरू आहे। दे लुक्ड इन द फोल्ड्स ऑफ हर ड्रेस, तिच्या ड्रेसच्या घड्यांमध्ये तिने पाहिलं। इन द फोल्ड्स ऑफ हर क्लॉक, तिच्या झग्याच्या खिशांमध्ये तिने पाहिलं। इन हर पॉकेट्स, खिशांमध्ये पाहिलं। सगळीकडे तिने शोधलं, एव्हरीवेअर, बट दे कुड नॉट फाइंड इट, पण त्यांना तो काही सापडला नाही। आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन वेन यू लेफ्ट द हॉल, ही आस्क्ड। त्याने पुन्हा विचारलं, तुला खात्री आहे ना का आपण हॉलवरून निघालो तेव्हा तो तुझ्या गड्यातच होता, तुझ्याकडेच होता? यस, आय टच्ड इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री। तिने उत्तर दिलं का मंत्रालयातील हॉलमध्ये मी त्याला स्पर्श केला होता, स्पर्श करून मी पाहिलं होतं। बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट वी वुड हॅव हर्ड इट फॉल, इट मस्ट बी इन द कॅब। पण जर तो रस्त्यावर हरवला असता तर तो खाली पडताना आपल्याला आवाज ऐकू आला असता, तो नक्कीच कॅबमध्ये, टॅक्सीमध्ये राहिला असेल असं मला वाटतं। येस, दॅट्स प्रोबॅबली इट, डिड यू टेक हिज नंबर? हो, तसंच असेल, पण तू टॅक्सीचा नंबर घेतला आहेस का? नो, नाही। दे स्टेअर्ड ॲट ईच अदर स्टन, ते बिचारे हताश होऊन, खिन्न होऊन एकमेकांकडे पाहत बसतात। ॲट लास्ट लॉयझेल पुट हिज क्लॉथ्स ऑन अगेन, शेवटी पुन्हा तो बिचारा लॉयझेल त्याचे कपडे परिधान करतो। आय एम गोइंग बॅक, मी आलोच, ही सेड, तो म्हणाला। ओव्हर द होल रूट वी वॉक्ड अँड सी इफ आय कॅन फाइंड इट, ज्या मार्गाने, ज्या रस्त्याने आपण गेलो होतो तो मार्ग मी पुन्हा एकदा पाहतो आणि त्या ठिकाणी सापडतं का ते मी शोधतो। अशा प्रकारे तो पुन्हा एकदा प्रयत्न करून त्या ठिकाणी एक आशा बाळगून तो पुन्हा घरून निघतो आणि ते शोधण्याचा प्रयत्न करतो। ही लेफ्ट शी रिमेन इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट, तो निघाला आणि ती मात्र सुन्न डोक्याने रात्रभर तिच्या त्या पार्टीच्या ड्रेसमध्येच त्या ठिकाणी बसून राहिली। हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock, ही हॅड फाउंड नथिंग, तिचे पती 6-7 वाजेला घरी परतले, परंतु त्यांना काहीही हाती लागलं नाही। ही वेंट टू द पोलीस, टू द न्यूजपेपर, टू ऑफर अ रिवॉर्ड टू द कॅब कंपनीज, एव्हरीवेअर द टेनिएस्ट ग्लिमर ऑफ होप लेड हिम। तो बिचारा दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला गेला, वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये गेला, त्याने बक्षीस जाहीर केलं, त्यानंतर टॅक्सीच्या त्या कार्यालयांमध्ये गेला, एव्हरीवेअर, सगळीकडे गेला। द टायनियस्ट ग्लिमर ऑफ होप, ज्या ठिकाणी कुठे अंधुकची अशी आशा होती, काहीतरी छोटासा किरण आशेचा त्याला दिसत होता, त्या ठिकाणी सुद्धा तो जाऊन आला। शी वेटेड ऑल डे, संपूर्ण दिवसभर तिने वाट पाहिली। इन डिस्पेअर ॲट द फ्राइटफुल डिसॅस्टर, आणि शेवटी ते हताश होऊन, सुन्न होऊन त्या ठिकाणी त्यांच्या हाती काहीही लागलं नाही। या सगळ्या गोष्टीचं, या घडलेल्या अनर्थामुळे निराश होऊन ती दिवसभर त्या ठिकाणी त्याची वाट पाहत होती। लॉयझेल रिटर्न इन द इव्हिनिंग, संध्याकाळी तो हताश होऊन बिचारा घरी परतला। अ हलो पेल फिगर, एक निस्तेज थकून लॉयझेल घरी परतला आणि ही हॅड फाउंड नथिंग, त्याला काहीही सापडलं नाही, त्याच्या हाती काहीच लागलं नाही।
यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड ही सेड. तो म्हणाला तू तुझ्या मैत्रिणीला आता लिहून कळव. टेल हर you have broken the clasp of her necklace and that you are having it mended. It will give us time to look some more. तिच्या हाराचा फासा तुझ्या हातून तुटलाय असं खोटं सांग आणि तो दुरुस्तीला दिला आहेस असं तिला सांग, म्हणजे आपल्याला अजून काही अवधी त्या ठिकाणी मिळेल आणि आपण शोधण्याचा प्रयत्न करू आणि मिळाला तर तिला परत करू, अशी एक आयडिया तो तिला देतो. शी रोट ॲज ही डिक्टेडेड. त्याने सांगितल्या पद्धतीने ती त्या पद्धतीने तिला लिहून पाठवते. ॲट द एंड ऑफ 1 वीक दे हॅड लॉस्ट ऑल होप. आठवड्याच्या शेवटी ते सर्वच त्यांच्या आशा गमावून बसतात. अँड लॉयझेल हू सडनली लुक्ड एजेड डिक्लेअर्ड. आणि आता लॉयझेल जो वयस्कर दिसत होता, म्हातारा दिसत होता, त्याने आता जाहीर केलं वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. आता आपण तो दागिना कसा भरून देता येईल याचाच आपण विचार करायला हवा असं तो जाहीर करतो. अँड सो दे वेंट फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर. आणि म्हणून मग ते दोघं जण एका दुकानावरून दुसऱ्या दुकानावर ते जातात. ज्वेलरच्या दुकानावर ते फिरतायत. लुकिंग फॉर अ नेकलेस लाईक द अदर वन. त्याच्यासारखा दिसणारा हार ते शोधतायत. वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. तो आता हार आपल्याला परत कसा करायचा या बाबतीत आता आपण विचार करूया. अँड सो दे वेंट फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर फॉर अ नेकलेस लाईक द अदर वन. त्याच्यासारखा हार शोधण्यासाठी ते ज्वेलरच्या दुकानावरून ते फिरू लागले. कन्सल्टिंग देअर मेमरीज. त्यांच्या त्या आठवणी ते विचारात घेऊ लागले. बोथ सिक विथ ग्रीफ अँड अँग्विश. आणि त्या सगळ्या त्यांना दुःखाने व्यथेने आणि ते व्याकुळ होऊ लागले. अशा प्रकारचा तो प्रसंग त्यांना दुःखी करत होता. In a shop at the Palace Royal, they found a string of diamonds which seemed to be exactly what they were looking for. नेमका एका पॅलेस रॉयल नावाच्या एका शॉपमध्ये त्यांना हुबेहूब तसाच दिसणारा एक हार त्यांना मिळाला. which seemed to be exactly what they were looking for. त्यांना हवा होता तसाच अगदी हुबेहूब हार मिळाला. It was worth 40,000 francs. तो 40,000 फ्रँकचा तो हार होता. दे कुड हॅव इट फॉर 36,000. आणि तो त्यांना 36,000ला तो मिळणार होता. तर अशा प्रकारचा तो हार त्यांना पॅलेस रॉयल या दुकानात त्यांना मिळाला. सो दे बेग द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. आणि म्हणून त्यांनी त्या दुकानदाराला विनंती केली का 3 दिवसापर्यंत हा हार काही विकू नका, तो आम्हाला घ्यायचा आहे असं त्यांनी त्यांना सांगितलं. अँड दे मेड अन अरेंजमेंट दॅट ही वूड टेक इट बॅक फॉर 34,000 फ्रँसेस इफ द अदर नेकलेस वॉज फाउंड बिफोर द एंड ऑफ फेब्रुवारी. आणि त्या ठिकाणी त्यांनी एक करार पण करून घेतला का जर हरवलेला हार फेब्रुवारी एंडिंगच्या अगोदर सापडला तर हा 36,000ला घेतलेला फ्रँकला घेतलेला हार त्या सराफाला ते 34,000 फ्रँक त्यांना परत देणार होता. अशा प्रकारचा करार त्यांनी त्या ठिकाणी करून घेतला. लॉयझेल हॅड 18,000 फ्रँक्स विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम. लॉयझेलकडे त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी ठेवलेले 18,000 फ्रँक होते. ही वूड बॉरो द रेस्ट. बाकीचे तो उसने घेऊ शकला असता. अँड ही डीड बॉरो. आणि त्याने तसंच केलं. बाकीचे पैसे त्याने उसने घेतले. ही गेव नोट्स मेड रुइन्स ॲग्रीमेंट्स डील्ड विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर. त्याने मग त्या ठिकाणी करार केले. त्याच्यानंतर काही लिखित पावत्या केल्या. तोट्याचे करार केले बिचाराने. काही सावकारांशी त्याने सौदे केले आणि तो सगळा पैसा त्याने जमावला. देन ही वेंट टू गेट द न्यू नेकलेस. आणि नंतर तो नवीन नेकलेस घेण्यासाठी गेला. अँड लेट डाऊन ऑन द ज्वेलर्स काउंटर 36,000 फ्रँक्स. आणि तो 36,000 फ्रँक्सला तो हार त्याने विकत घेतला. वेन मॅडम लॉयझेल टूक द नेकलेस बॅक. जेव्हा तो हार तिने परत घेतला. मॅडम फॉरेस्टियर सेड कोल्डली. त्यावेळेस मॅडम फॉरेस्टियर तिला शांतपणे म्हणाल्या यू शूड हॅव रिटर्न इट सुनर. आय माईट हॅव नीडेड इट. तू लवकरच हा हार परत केलास असं ते तिला सांगतात. मॅडम फॉरेस्टियर त्यांच्या मैत्रिणीला मॅडम लॉयझेलला सांगतात की तू हा लवकर परत केला असतास तर बरं झालं असतं. मला याची कदाचित गरज पडली असती, परंतु आता काही मला गरज नाही असं त्यांना सांगायचं असेल. फ्रॉम देन ऑन मॅडम लॉयझेल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर. तेव्हापासून
त्यानंतर त्या दिवसापासून दरिद्री लोकांचं आयुष्य काय असतं हे त्या मॅडम लॉयझेलला त्याचा दारुण अनुभव आजपासून त्यांना मिळणार होता. बट शी प्लेड हर पार्ट हिरोइकली. द ड्रेडफुल डेप्ट मस्ट बी पेड. शी वुड पे इट. दे डिसमिस देअर मेड. दे चेंज देअर लॉजिंग्स. दे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ. आणि आजपासूनच्या दरिद्री जीवनामध्ये त्या मॅडम लॉयझेलला अनेक गोष्टींचा सामना करावा लागणार होता, पण तिने ती भूमिका मोठ्या धीराने तिने निभावली. मग त्यांनी आपल्याकडे कामाला असलेल्या मोलकरणीला तिने कमी केलं. त्यांनी राहतं घर बदललं. एक छप्पर असलेल्या पोटमाळाऐवजी खोलीत ते आता भाड्याने राहू लागले होते. या सगळ्या गोष्टी त्यांना या प्रसंगानंतर अनुभवायच्या होत्या. शी केम टू नो द ड्रजरी ऑफ हाऊसवर्क, द ऑडियस लेबर्स ऑफ द किचन. शी वॉश द डिशेस, द डर्टी लिनन. She carried the garbage down to the street every morning and carried up the water, stopping at each landing to catch the breath and dressed like a commoner. She had to bargain at markets, quarrel and face insults over every miserable sou. घरकामातल्या अपार कष्टाची, स्वयंपाकघरातील नावडत्या गोष्टी, रटाळ कामांची तिला आता जाणीव झालेली होती. आता ती रोज धुणी भांडी करायला लागली होती. सकाळी रस्त्यापर्यंत कचरा नेऊन ती टाकायची आणि पाणी भरून वर नेताना जिन्यावरून वरती एक एक टप्प्यावरून दमून भागून ती श्वास घेत थांबायची. आता तिची राहणी अगदी साधी, एखाद्या सामान्य स्त्रीसारखी झाली होती. एकेका सूसाठी, ती क्षुल्लक किमतीच्या नाण्यासाठी तिला बाजारात घासाघीस करावी लागे. कधी भांडण तर कधी अपमान सुद्धा तिला सहन करावा लागत असे. आता तिला खरी परिस्थितीची जाणीव तिला या ठिकाणी आता झालेली होती. Each month they had to pay some loans, renew others, get more time. दर महिन्याला त्यांना काही कर्ज चुकते करावे लागे, तर काही कर्ज जास्त काळासाठी नव्याने सुरू करावे लागे. अशा प्रकारची त्यांची परिस्थिती झालेली होती. हर हजबंड वर्कड एक्स्ट्रा एव्हरी इव्हनिंग डुईंग अकाउंट्स फॉर अ ट्रेड्समन. तिचे पती जास्तीचं काम करू लागले. दररोज संध्याकाळी ड्युटीवरून आल्याच्या नंतर व्यापाऱ्याकडे ते कामाला जाऊ लागले. ओव्हर टाईम सारखं व्यापाऱ्याकडे हिशोबाचं काम करण्यासाठी ते जाऊ लागले. हर हजबंड वर्कड एक्स्ट्रा एव्हरी इव्हनिंग डुईंग अकाउंट्स फॉर अ ट्रेड्समन अँड ऑफन लेट इन टू द नाईट ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट ॲट 5 sous अ पेज. तिचा नवरा जास्तीचे काम करण्यासाठी रोज संध्याकाळी एका व्यापाऱ्याकडे हिशोबाचं काम करण्यासाठी जाई आणि त्यानंतर अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागून एका पानाला 5 सू कमी किमतीचं फ्रेंच नाणं, ज्याला आपण सू म्हणत असतो, तर एका पानाचे 5 सू या दराने एका हस्तलिखिताचे लिखाण काम ते करीत बसत. येस, अँड धिस लाईफ लास्टेड 10 years. आणि 10 वर्ष त्यांनी असं आयुष्य काढलं. ॲट द एंड ऑफ 10 years दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग. 10व्या वर्षाच्या शेवटपर्यंत त्यांनी सगळं काही त्यांचं कर्ज नील केलं होतं. इवन द इंटरेस्ट, व्याजासकट त्यांनी ते सगळं कर्ज फेडून टाकलं होतं. मॅडम लॉयझेल लुक्ड ओल्ड नाव. मॅडम लॉयझेल आता वयस्कर दिसू लागली होती. ऑफन शी ब्रुडेड ओव्हर द पास्ट. ती अनेकदा भूतकाळात आठवण कुडत बसायची. व्हॉट वुड हॅव हॅपन इफ शी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस. जर तो नेकलेस आपल्याकडून हरवला नसता, हार हरवला नसता तर काय झालं असतं. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकल. जीवन किती विचित्र आहे, आयुष्य किती विचित्र आहे, क्षणभंगूर आहे. हाऊ लिटल इज नीडेड फॉर वन टू बी रुइन्ड ऑर सेव्ह. एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा कशी जीवनाच्या अधोगतीचं किंवा उन्नतीचं कारण बनू शकतं, याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. वन संडे, एके दिवशी रविवारी, as she was walking in the Shams Hills, suddenly she saw Madame Forestier, still young, still beautiful, still charming. एके रविवारी शॅम्पस एलिझे मधून जात असताना तिला अचानक मादाम फॉरेस्टियर दिसली. अजूनही तशीच तरुण, सुंदर आणि तशीच आकर्षक. मॅडम लॉयझेल फेल्ट इमोशनल. ती भावनिक झाली, भावूक झाली. शुड शी स्पीक टू हर. तिच्याशी बोलावं की नको या विचारात ती होती. येस, ऑफकोर्स, नक्कीच, आता आपल्याला बोलायला काही हरकत नाही. अँड नाऊ दॅट शी हॅड पेड. तिचं आता सगळं कर्ज नील झालं होतं. तिने तिला तो हार परत केला होता. शी वुड टेल हर ऑल, व्हाय नॉट. मग आता आपण तिला सगळं का सांगून
सांगावं नाही या विचाराने ती याच्यात होती आणि म्हणून आता तिला सांगायला काही हरकत नाही असा विचार तिच्या डोक्यात आला. शी वेंट अप टू हर, ती तिच्या जवळ गेली. गुड मॉर्निंग जेनी, आणि तिने सुप्रभात जिनी, ती तिच्याशी जाऊन म्हणाली. The other, astonished to be addressed so familiarly by this common woman, did not recognize her. She stammered. तिने मात्र एका सामान्य महिलेने इतक्या जवळीकीने आपल्याला हाक मारावी याचं आश्चर्य वाटून तिला ओळखलंही नाही. ती गडबडून म्हणाली, पण मादाम, मी तुम्हाला ओळखत नाही, तुमची काहीतरी चूक होते. बट नो, आय एम मॅटिल्डा लॉयझेल. अगं मी मॅटिल्डा आहे. हर फ्रेंड अटर्ड अ क्राय. ओ माय पुअर मॅटिल्डा, हाऊ यू हॅव चेंज. अरे माझी मैत्रीण मॅटिल्डा, किती बदल झालास ग, असं ती तिला सांगते. यस, आय हॅव हॅड सम हार्ड टाइम्स सिन्स आय लास्ट सॉ यू अँड मेनी मिझरीज अँड ऑल बिकॉज ऑफ यू. होय, तुला शेवटची भेटले त्यानंतर माझा खडतर काळ सुरू झाला आणि प्रचंड हालही, आणि ते सर्व काही तुझ्यामुळे. माझ्यामुळे? मी? हाऊ कॅन दॅट बी? कशा प्रकारे बरं? माझ्यामुळे? हे सगळं माझ्यामुळे झालं तर हे कसं शक्य आहे? यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेट मी टू विअर टू द मिनिस्ट्री पार्टी. मंत्रालयातल्या पार्टीसाठी तू मला हिऱ्यांचा हार दिला होता. यस, वेल, होय आठवतंय मला. वेल, आय लॉस्ट इट. तो मी माझ्याकडून हरवला होता, तो मी गमावला होता. व्हॉट डू यू मीन यू ब्रॉट इट बॅक? अगं तू तो हार तर मला परत केला होतास आणि कसं काय सांगतेस का हरवला होता म्हणून? आय बॉट यू बॅक अनदर एक्झॅक्टली लाईक इट. हुबेहूब तसाच दुसरा मी तुला परत केला. अँड इट हॅज टेकन अप 10 years टू पे फॉर इट. आणि तो दुसरा हार मी ज्या किमतीत घेतला होता त्याची किंमत चुकवण्यासाठी 10 वर्ष मला लागली. इट वॉजंट इझी फॉर अस. ते आमच्यासाठी सोपं नव्हतं. वी हॅड व्हेरी लिटल बट ॲट लास्ट इट इज ओव्हर अँड आय एम व्हेरी ग्लॅड. परंतु शेवटी ते खूप कठीण काम होतं, ते आम्ही पार पाडलं आणि 10 वर्ष आमच्या आयुष्यातली आम्ही घालवली. पण आता मी समाधानी आहे. सगळं काही संपलं, त्यावेळी ते सगळं काही संपलं होतं, परंतु आता आम्ही समाधानी आहोत. तुझा हार मी परत केला. आमच्या डोक्यावर जे कर्जाचा भार होता त्या कर्जाचा भार आम्ही नील केला. मॅडम फॉरेस्टियर वॉज स्टन. मॅडम फॉरेस्टियर अचंबित झाली. यू से दॅट यू बॉट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माय. म्हणजे माझा हार परत करण्यासाठी तू हिऱ्यांचा हार विकत घेतलास असं तुझं म्हणणं आहे? यस, यू डिडंट नोटीस देन दे वेअर व्हेरी सिमिलर. हो, तुझ्या ते लक्षात आलं नव्हतं, पण ते दोघीही अगदी एकसारखेच होते. अँड शी स्माइल्ड विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेझर. असं म्हणून ती अभिमानाने आणि निरागसपणे ती हसली. मॅडम फॉरेस्टियर डीपली मूव्ड टू बोथ हर हँड्स. मॅडम फॉरेस्टियरने भावनाविवश सद्गतीत होऊन तिचे दोन्ही हात तिने हातामध्ये घेतले. ओ माय पुअर मॅटिल्डा, माइन वॉज अन इमिटेशन. इट वॉज वर्थ 500 francs ॲट मोस्ट. अरे रे बिचारी माझी मॅटिल्डा, अगं माझा हार तर नकली होता, तो जास्तीत जास्त 500 फ्रँकचा असेल, असं ती त्या ठिकाणी सांगते. अशा प्रकारे या सेकंड पार्टमध्ये आपण मॅटिल्डा आणि लॉयझेल यांच्या जीवनामध्ये घडलेला एक प्रसंग, त्यांच्या आयुष्याला कशा प्रकारे कलाटणी देतो तो या सेकंड पार्टमध्ये आपण पाहिलेला आहे. अतिशय सुंदर पाठ द नेकलेस या पाठाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये एखादी छोटीशी घटना कशा प्रकारे आपल्याला अधोगतीला किंवा कशा प्रकारे आपल्याला प्रेरणा देत असते त्या या पार्टमध्ये आपण या स्टोरीच्या साहाय्याने ते समजून घेतले. यानंतर आपण या पार्टवर आधारित महत्त्वाचे ॲक्टिव्हिटीज पॅसेजच्या माध्यमाने आपण समजून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात पॅसेजेस. सो लेट अस स्टार्ट फ्रॉम फर्स्ट पॅसेज which is given here from read the following passage and do the activities. They looked in the folds पासून तर grief and anguish पर्यंत परिच्छेद या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावरच्या जे एकूण 5 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात 2-2 मार्कांसाठी. त्यामध्ये पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, ती आपण या परिच्छेदवरून कशा प्रकारे लिहायची ती समजून घेणार आहोत. यामध्ये प्रश्न दिलेला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द इन्फॉर्मेशन गिवन इन द पॅसेज. परिच्छेदच्या माहितीच्या साह्याने आपल्याला खालील वाक्य कंप्लीट करायची आहेत. त्यामध्ये पहिलं वाक्य दिलं आहे, शी रिमेन इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट डॅश. अशा प्रकारचं एक वाक्य दिलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी आपण त्या परिच्छेदच्या साह्याने आपण ते लिहू शकतो. हर माइंड ब्लँक
हा शब्द घेऊन त्याला आपण अंडरलाईन करणार आहोत. देन सेकंड सेंटेन्स, ॲट द एंड ऑफ 1 वीक दे हॅड लॉस्ट ऑल होप. अशा प्रकारे परिच्छेद जर आपण काळजीपूर्वक वाचला तर ते वाक्य आपण सहज अशा पद्धतीने भरू शकतो. फक्त आपल्याला उत्तर लिहिताना एक काळजी घ्यायची का त्या ठिकाणी जे काही उत्तर आपण लिहिणार आहोत त्याला आपल्याला अंडरलाईन करायची आहे. देन थर्ड वन, द हजबंड अँड वाईफ वेअर सिक विथ ग्रीप अँड अँग्विश. ग्रीप आणि अँग्विशला आपण अंडरलाईन केलेली. देन नंबर 4, मिस्टर लॉयझेल सेड वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. त्या पद्धतीने त्यांनी मिस्टर लॉयझेलचं जे वाक्य होते ते आपण पूर्णपणे या ठिकाणी लिहिलं आहे फिल इन द ब्लँक्समध्ये, आणि अशा प्रकारे 4ही वाक्य आपण कंप्लीट करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2, दुसरी जी ॲक्टिव्हिटी आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग टेबल, एक टेबल दिलेलं आहे. त्यामध्ये अटरन्स, हू सेड, इट कोण म्हणालं, टू हुम कोणाला, आणि व्हेन केव्हा म्हणालं. मग त्याच्यामध्ये वाक्य दिलेलं आहे पहिलं, आय टच इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. मी मिनिस्ट्रीच्या मंत्रालयाच्या हॉलमध्ये मी त्याला स्पर्श केला होता असं. हू सेड इट कोण म्हणालं होतं हे वाक्य, तर मॅटिल्डा म्हणाली होती. आणि टू हुम, टू हर हजबंड तिच्या पतीला. व्हेन केव्हा, तर व्हेन ही आस्क हर इफ शी हॅड इट व्हेन शी लेफ्ट द हॉल. जेव्हा आपण हॉल सोडला त्यावेळेस नेमकं काय झालं होतं त्या संदर्भात तिच्या पतीने तिला विचारलं त्यावेळेस तिने हे उत्तर दिलं होतं. देन सेकंड सेंटेन्स, इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर. हे जे वाक्य होतं हू सेड इट मिस्टर लॉयझेल म्हणाले होते, आणि टू हुम, टू मॅटिल्डा, त्या दोघांमध्येच ते संभाषण आहे. आणि व्हेन याचं उत्तर आपण असं लिहू शकतो का, व्हेन ही टोल्ड मॅटिल्डा टू राईट टू हर फ्रेंड. तिच्या मैत्रिणीला त्यांनी जेव्हा लिहायला सांगितलं, लिहून कळवायला सांगितलं त्यावेळेस तिने हे वाक्य म्हटलेलं होतं त्यांनी. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. यामध्ये राईट द मिनिंग्स ऑफ, अर्थ लिहायला सांगितले आहेत. पहिला शब्द दिलेला आहे ग्लिमर ऑफ होप. याचा आपण अर्थ लिहू शकतो, अ स्मॉल साइन ऑफ होप सक्सेस. अशा प्रकारचा अर्थ आपण परिचितच्या साइन लिहू शकतो. देन सेकंड वन, अ हॅलो पेल फिगर, निस्तेज चेहरा म्हणू आपण त्याला. अ पर्सन हॅव्हिंग एम्प्टी माइंड अँड ऑलमोस्ट व्हाईट फेस बिकॉज ऑफ फ्रस्ट्रेशन अँड एक्झॉशन. निराश किंवा हताश झालेल्या व्यक्ती, त्याच्या चेहऱ्याचं वर्णन करण्यासाठी ही फ्रेज किंवा हा शब्द वापरलेला आहे. देन नंबर 3, सिक विथ ग्रीप अँड अँग्विश, मेंटली इल बिकॉज ऑफ ग्रेट सॅडनेस अँड पेन. त्यासाठी आपण हे शब्द वापरू शकतो आणि त्याच्या अर्थाचे हे शब्द आपण अशा प्रकारे लिहू शकतो. देन नंबर 4, क्लोक, लेडीज गारमेंट विदाउट स्लीव्ज ऑन ओव्हर देअर अदर क्लॉथ्स. एक प्रकारचं म्हणजे झग्यासाठी हा शब्द आलेला आहे, आणि स्त्रीचं एक ज्याला आपण पार्टी वेअर ड्रेस म्हणू शकतो. अशा प्रकारे आपण या 4ही शब्दांचे अर्थ आपण याच्यामध्ये लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4, ग्रामरवर आधारित जी ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. यामध्ये डू ॲज डायरेक्टेडमध्ये पहिलं सेंटेन्स दिलं, दे कुड नॉट फाइंड इट, बिगिन विथ इट कुड नॉट. इट कुड नॉटने सुरुवात करायला सांगितलेली, म्हणजेच ऑब्जेक्टने सुरुवात करायला सांगितली. चेंज द व्हॉइसचं हे वाक्य आहे, परंतु अशा प्रकारची सूचना देखील त्या ठिकाणी दिली जाते, बिगिन विथ इट कुड नॉट. म्हणून आपल्याला उत्तर लिहिताना त्याने सुरुवात करायची, इट कुड नॉट. त्यानंतर बीचा आपण उपयोग करणार आहोत, इट कुड नॉट बी. फाइंडचं तिसरं रूप फाउंड, बायची योजना, आणि देची द्वितीया देम. अशा प्रकारे ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर त्या ठिकाणी आलेलं सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर प्लस V3 प्लस बायची योजना, आणि त्याच्यानंतर द्वितीया. अशा प्रकारे या सूत्राचा उपयोग करून आपण त्याचं चेंज व्हॉइस करणार आहोत. दुसरं वाक्य या ठिकाणी दिलेलं, ही सेड टू मॅटिल्डा टेल हर यू हॅव ब्रोकन द क्लॅप्स ऑफ नेकलेस. चेंज इंटू इनडायरेक्ट स्पीच. दिलेल्या वाक्याचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर करायचं. दिलेलं वाक्य डायरेक्टमध्ये आहे आणि याचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर करताना सेड टूच्या ऐवजी आपण टोल्ड घेणार आहोत. ही टोल्ड मॅटिल्डा, आणि मध्ये अवतरण चिन्हातलं वाक्य होतं ते आज्ञार्थी वाक्य असल्यामुळे आपण या ठिकाणी कंजंक्शन म्हणून दॅट न घेता टूचा उपयोग करणार आहोत. टू टेल हर यू हॅव ब्रोकन. यूचं रूपांतर शीमध्ये केलं, कारण बोलणारी व्यक्ती जी आहे, ज्या व्यक्तीशी ती बोलते ती लेडीज असल्यामुळे ती यूच्या ऐवजी शीचा या ठिकाणी सर्वनाम आपण घेतलेलं आहे. आणि हॅवचं रूपांतर हॅडमध्ये पास्ट टेन्स, कारण रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे सेड हे भूतकाळी असल्यामुळे मध्ये आता आपल्याला बदल करावा लागतोय.
शी हॅड, यू हॅवचं रूपांतर शी हॅडमध्ये केलं. ब्रोकन द क्लॅप्स ऑफ द नेकलेस, फक्त आपल्याला बदल काय केला तो लक्षात घ्यायचा. इनडायरेक्ट करताना सेड टूच्या ऐवजी टोल्ड घेतला, कॉमा आणि अवतरण चिन्ह काढून कंजंक्शन म्हणून टूचा उपयोग केला आणि त्याच्यानंतर यू हॅवचं रूपांतर शी हॅडमध्ये केलं. अशा पद्धतीने आपण त्याचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर केलेलं आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्स, यामध्ये प्रश्न दिलेला आहे. राईट व्हॉट यू थिंक अबाउट द फॉलोइंग थॉट्स अँड ॲक्शन्स ऑफ मॅटिल्डा. मॅटिल्डाच्या पुढील कृतींविषयी तुम्हाला काय वाटतं ते त्यांनी लिहायला सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी पहिली कृती त्यांनी दिलेली आहे मॅटिल्डाची, ती अशा प्रकारे. मॅटिल्डा वॉज शॉक्ड अँड डिस्पेअर्ड ओव्हर द लूज ऑफ हर नेकलेस. मॅटिल्डाने ज्यावेळेस तिचा तो नेकलेस गमावला त्यावेळेस तिला खूप मोठा धक्का बसला किंवा ती निराश झाली, हताश झाली. तर या संदर्भात आपण त्या ठिकाणी आपल्याला काय वाटतं ते लिहायला त्यांनी सांगितलं. मग याच्यामध्ये आपण अशा प्रकारे लिहू शकतो. आय थिंक हर रिॲक्शन टू द लॉस ऑफ हर नेकलेस वॉज नॅचरल. ही तिची जी प्रतिक्रिया होती ती नॅचरल होती. बट शी हरसेल्फ वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रॅजेडी, पण ती स्वतःच त्या ट्रॅजेडीसाठी जबाबदार होती. हर स्टबर्न बिहेवियर इज टू बी ब्लेम फॉर द लॉस, आणि तिचं जी काही वागणूक होती तर ते त्याला जबाबदार होतं, दोषी होतं, असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. देन सेकंड, मॅटिल्डा रोट अ नोट टू हर फ्रेंड ॲज डिक्टेटेड बाय हर हजबंड. तिच्या पतीने सांगितल्या पद्धतीने तिने तिच्या मैत्रिणीला नोट लिहिली. तर याच्याबद्दल आपण असं लिहू शकतो. द कपल कुडंट फाइंड द लॉस्ट नेकलेस इवन आफ्टर अ लॉंग सर्च. बऱ्याच काळ शोधल्याच्या नंतर त्या कपलला त्यांचा तो नेकलेस सापडलेला नाही, हरवलेला होता तो. दे एक्सपेक्टेड टू फाइंड इट सम डे. त्यांना अपेक्षा होती की काही दिवसानंतर तो सापडेल. फॉर दॅट दे नीडेड सम मोर टाईम. त्याच्यासाठी त्यांना अधिक वेळ पाहिजे होती. अँड मॅटिल्डा वॉज कंपेल्ड टू राईट द फॉल्स लेटर टू हर फ्रेंड. आणि म्हणून तिने ते खोटं पत्र लिहिण्यासाठी ती तयार झाली, राजी झाली. हर ॲक्शन ऑफ टेलिंग लाईज अँड बिट्राईंग हर फ्रेंड वॉज इमॉरल अँड रिडिक्युलस. अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. देन पॅसेज नंबर 2, दुसरा परिच्छेद या ठिकाणी दिलेला आहे. फ्रॉम देन ऑन, मॅडम लॉयझेल पासून तर रुईन ऑर सेव्ह पर्यंत अशा प्रकारचा दुसरा परिच्छेद आहे. त्याच्यावरची पहिली ॲक्टिव्हिटी सिम्पल फॅक्च्युअल. कंप्लीट द सेंटेन्सेस युजिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमधील माहितीच्या सहाय्याने आपल्याला वाक्य कंप्लीट करायचं आहे. पहिलं वाक्य दिलेलं आहे. ॲट द एंड ऑफ 10 years दे हॅड. 10 वर्षाच्या नंतर डॅश डॅश. मग त्याच्या सहाय्याने, परिच्छेदाच्या सहाय्याने आपण पेड ऑफ एव्हरीथिंग, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी ते वाक्य कंप्लीट करून घेऊ शकतो. सेकंड सेंटेन्स, हाऊ लिटल इज निडेड फॉर वन टू बी रुईन ऑर सेव्ह. अशा प्रकारचे शब्द घेऊन आपण ते वाक्य कंप्लीट करू शकतो. देन थर्ड वन, मॅटिल्डा प्लेड हर पार्ट हिरोइकली. हिरोइकलीला अंडरलाईन केलेली तो त्या ठिकाणी आवश्यक असलेला शब्द. देन नंबर 4, शी केम टू नो द ड्रजरी ऑफ हाऊसवर्क. शी केम टू नो ड्रजरी ऑफ हाऊसवर्क हे शब्द घेऊन आपण ते वाक्य कंप्लीट करू शकतो. याच्यासाठी परिच्छेद जर आपण काळजीपूर्वक वाचलेला असेल तर कंप्लीट द सेंटेन्सेस हा जो प्रश्न आहे किंवा फॅक्च्युअल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आणि सगळ्याच ॲक्टिव्हिटीज आपण काळजीपूर्वक या ठिकाणी लिहू शकतो. सहज आपण त्या कंप्लीट करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. हाऊ डिड लाईफ ऑफ मॅटिल्डा चेंज आफ्टर द हॉरिबल इन्सिडेंट. त्या भयंकर घटनेच्या नंतर मॅटिल्डाचं जीवन कसं चेंज झालं, त्याच्यात कसा बदल झाला ते लिहायला सांगितलेलं आहे. ते आपण अशा प्रकारे लिहू शकतो. मॅटिल्डाज लाईफ वॉज कम्प्लिटली चेंज. मॅटिल्डाचं संपूर्ण जीवन बदलून गेलं. शी डिसमिस्ड हर मेड अँड डीड एक्स्ट्रीमली अनप्लिजंट लेबर्स इन द किचन. तिची जी काही मोलकरण होती तिला सोडावं लागलं आणि किचनमधली सगळी कामं ती आनंदाने करू लागली. शी वॉश्ड द डिशेस, द डर्टी लिनन. शी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग. घरातली सगळी नित्यनियमाची कामं, मग त्याच्यामध्ये डिश, भांडी धुणं असेल, त्याच्यानंतर साफसफाई करणं असेल, त्यानंतर कचरा खाली उतरून दररोज सकाळी टाकणं असेल, कॅरीड अप द वॉटर, पाणी वरती घेऊन जाणं असेल, अँड ड्रेस लाईक अ कॉमन वुमन. आणि एक सामान्य स्त्रीचं जीवन ती जगू लागली. शी हॅड टू बार्गेन ॲट मार्केट्स. मार्केटमध्ये ती बार्गेनिंग करायला लागली. क्वारल अँड फेस इन्सल्ट्स ओव्हर एव्हरी मिझरेबल सू. एका सूसाठी ती त्या ठिकाणी मार्केटमध्ये भांडण करायला लागली, घासाघीस करायला लागली आणि काही वेळेस तिला अपमान देखील सहन करावा लागला. शी लिव्ह द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर. आणि अशा प्रकारे ती एक भयंकर असं कष्टाचं जीवन ती जगू लागली होती, अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. मॅच फ्रॉम द पॅसेज द ॲडजेक्टिव्स इन कॉलम ए विथ
द नाउन्स इन कॉलम बी. या ठिकाणी जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत. नाउन्स आणि ॲडजेक्टिव्स दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या आपण अशा प्रकारे जुळवू शकतो. ए मध्ये त्यांनी शब्द दिला आहे ड्रेडफुल, ॲडजेक्टिव्ह दिलेला आहे, आणि बी मध्ये त्याचं नाऊन आपण डेप्थसाठी तो शब्द घेऊ शकतो. ह्या जोड्या आपण परिच्छेदच्या साहाय्याने सहज घेऊ शकतो, कारण नामाचं वर्णन करण्यासाठी विशेषण आलेले असतात, ॲडजेक्टिव्ह आलेले असतात, आणि ते शेजारी म्हणजेच त्या नाऊनच्या अगोदर ॲडजेक्टिव्ह आलेलं असतं शक्यतोवर. त्या पद्धतीने आपण ते घेऊ शकतो. दुसरं नाऊन दिलं त्याने सू, तर मिझरेबल हे त्यासाठी ॲडजेक्टिव्ह आहे. देन नंबर 3 लाईफ हे नाऊन दिलेलं आहे बी कॉलममध्ये, आणि त्याच्यासाठी हॉरिबल आणि ओडियस यासाठी लेबर्स, अशा प्रकारचे चारही ॲडजेक्टिव्ह आणि नाऊनच्या जोड्या आपण लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4 ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर, ग्रामरवर आधारित ॲक्टिव्हिटी. पहिलं सेंटेन्स दे डिसमिस देअर मेड चेंज इन टू पॅसिव्ह व्हॉइस, याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करायला सांगितलेलं आहे. दे डिसमिस देअर मेड, या ठिकाणी आपण ऑब्जेक्टने सुरुवात करणार आहोत. देअर मेड, त्यानंतर वर दिलेलं वाक्य भूतकाळी असल्यामुळे टू बीचं रूप वॉज, डिसमिसचं तिसरं रूप जे आहे ते डिसमिस्ड, बायची योजना, आणि देचं रूपांतर देममध्ये. देअर मेड वॉज डिसमिस्ड बाय देम, अशा प्रकारे आपण त्याचा व्हॉइस बदलू शकतो. दुसरं वाक्य दिलं आहे हाऊ स्ट्रेंज लाईफ इज मेक इट अँड ॲसर्टिव्ह, याचं ॲसर्टिव्हमध्ये रूपांतर करायला सांगितले. दिलेलं वाक्य एक्सक्लॅमेटरी आहे, एक्सक्लॅमेटरीचं ॲसर्टिव्हमध्ये रूपांतर करताना कर्ता आणि क्रियापदाने आपण सुरुवात करत असतो, आणि या ठिकाणी मग आपण लाईफ इज हा कर्ता आणि क्रियापद घेतला. हाऊच्या ऐवजी व्हेरीमध्ये त्याचं रूपांतर केलं, व्हेरीचा उपयोग केला, आणि स्ट्रेंज आणि फुल स्टॉप, लाईफ इज व्हेरी स्ट्रेंज, अशा प्रकारे आपण त्याचं ॲसर्टिव्हमध्ये रूपांतर केलेलं आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्स, याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे व्हॉट इज मीन्ड बाय द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर. मग अत्यंत गरीब माणसाचं जे भयानक जीवन असतं याचा नेमका अर्थ काय आहे तो तुमच्या शब्दांमध्ये त्यांनी या ठिकाणी मांडायला सांगितलेला आहे. त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. द हॉरिबल लाईफ ऑफ द पुअर मीन्स अ व्हेरी टायरिंग, बॅड, अनप्लीझंट अँड पेनफुल लाईफ, अतिशय दुःखी, कष्टी असं जीवन आपण ज्याला म्हणू शकतो. द पुअर आर द पीपल हू लिव्ह अ मिझरेबल लाईफ विथ व्हेरी लिटल ऑर नो मनी ॲट ऑल, ज्यांच्याकडे बिचारांची पैशांची नेहमी ओढाताण असते किंवा अतिशय कमी पैशामध्ये ते जीवन जगत असतात, त्यांचे दुःख खूप मोठं असतं. दे हॅव नो मनी टू सॅटिस्फाय देअर डे टू डे बेसिक नीड्स, त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसा नसतो. दे हॅव टू वर्क हार्ड ऑल द डे टू मेक बोथ एंड्स मीट, दोन्ही वेळच्या जेवणासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागते. मॅटिल्डा एक्सपिरियन्स धिस हॉरिबल लाईफ ऑफ द पुअर फॉर सेव्हिंग मनी टू क्लिअर द डेप्ट, आणि त्यांचं कर्ज फेडण्यासाठी मॅटिल्डाने अशा प्रकारच्या जीवनाचा अनुभव घेतला आणि पैसा वाचवला तिने, आणि तिचं कर्ज जे होतं ते त्यांनी ते कर्ज नील केलं किंवा फेडलं. अशा प्रकारे आपण त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी या पाठावरील द नेकलेस या पाठाचा दुसरा जो पार्ट होता तो पार्ट समजून घेतला, आणि त्याच्यावरच्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा आपण समजून घेतल्या. मला वाटतं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद.